नमस्कार, मी सुरेखा आणि तारा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. गोकुळच्या निवडणुकीचा बिगुल अजून अधिकृतपणे वाजलेला नाही आणि त्याआधीच राजकीय रणसंग्रामाला मात्र सुरुवात झाली आहे. एकीकडे दूध संस्थांच्या चौकशीचा मुद्दा, दुसरीकडे प्रारूप मतदार यादीतील संस्थांचा समावेश आणि वगळण्याचा प्रश्न आणि आता 410 दूध संस्थांच्या मतदानाच्या अधिकारावरून थेट राजकीय संघर्ष पेटलाय. गोकुळच्या निवडणुकीत मतदार यादी म्हणजे केवळ कागदावरची नावे नाहीत. ही यादी ठरवणार आहे की कोणाला मतदानाचा अधिकार मिळणार आणि कोणाला या निवडणुकीच्या मैदानातून बाहेर ठेवलं जाणार. आणि म्हणूनच आज गोकुळच्या राजकारणात सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतोय. मतदार यादी तयार होते की राजकीय समीकरणाची नवी आखणी. 410 दूध संस्थांच्या प्रतिनिधींनी प्रसिद्धी पत्रक काढत माजी संचालिका शौमिका माडिक आणि भारतीय जनता पक्षातील काही नेत्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. या संस्थांच्या म्हणण्यानुसार त्यांच्याबद्दल व्यक्त केली जाणारी सहानुभूती ही खरी चिंता नसून त्यांच्या मतदानाचा अधिकारच काढून घेण्याचा राजकीय प्रयत्न सुरू आहे. आरोप असा आहे की या संस्थांना ब वर्ग सभासद करण्याची चर्चा केली जाते. मात्र या संस्थांचा दावा आहे की सहकारी कायद्यात ब वर्ग सभासदत्वाची अशी कोणतीच तरतूद नाही. म्हणजेच एका बाजूला संस्थांच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या मतदानाच्या अधिकारावरच गदा आणायची. असा हा संपूर्ण राजकीय खेळ आहे का? हा प्रश्न आता केवळ 410 दूध संस्थांचा राहिलेला नाही, कारण या संस्थांचा दावा आहे की गेल्या 3 वर्षात त्यांनी गोकुळला तब्बल 4.5 कोटी लिटर दूध पुरवलंय. ज्या संस्थांनी दूध दिलं, संघाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावला, त्या संस्थांना आता मतदानाच्या प्रक्रियेतून बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होत असेल तर त्यामागे नेमकं राजकारण काय आहे? आणि इथेच गोकुळच्या निवडणुकीतील खरा संघर्ष समोर येतो. गोकुळच्या निवडणुकीत मतदार संख्या म्हणजे राजकीय ताकद. जितक्या अधिक संस्था मतदार यादीत तितकी अधिक राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता. म्हणूनच संस्थांचा समावेश आणि वगळणं हा आता प्रशासकीय निर्णय न राहता थेट निवडणुकीतील रणनीतीचा भाग बनल्याचा आरोप होतोय. दरम्यान गोकुळच्या निवडणुकीसाठीची प्रारूप मतदार यादी अनेक टप्पे पार करत पुण्यापर्यंत पोहोचली आहे. सहाय्यक निबंधकाकडून कच्ची मतदार यादी अभिप्रायासह विभागीय उपनिबंधकाकडे सादर करण्यात आली आहे. मात्र 5439 संस्थांपैकी नेमक्या किती संस्था पात्र ठरणार आणि किती संस्था यादीतून बाहेर जाणार हा मोठा प्रश्न आहे. कारण काही संस्था न्यायालयीन प्रक्रियेत आहेत, काही संस्थांची चौकशी सुरू आहे, तर काही संस्थांच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. त्यामुळे प्रारूप मतदार यादी जाहीर करणे ही देखील प्रशासनासाठी मोठी कसोटी ठरणार आहे. 4 ऑगस्टला कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये होणाऱ्या सुनावणीनंतरच यादीबाबतचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण खरी राजकीय लढाई त्यानंतर सुरू होणार. कारण प्रारूप यादी प्रसिद्ध झाली की त्यावर हरकती दाखल करण्याचा मार्ग खुला होईल आणि या हरकती म्हणजे केवळ कायदेशीर आक्षेप नसतील तर त्या गोकुळच्या निवडणुकीतील राजकीय शस्त्र ठरण्याची शक्यता आहे. विशेषतः ठरावाच्या वैधतेवरून नवा वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत. दूध संस्थांच्या कार्यक्षेत्राबाहेरील व्यक्तीच्या नावावर ठराव दाखल करता येत नाही असा नियम आहे. मात्र काही ठरावामध्ये संस्थेचा सभासद असलेली व्यक्ती त्या संस्थेच्या कार्यक्षेत्राबाहेर राहत असल्याचा दावा केला जात आहे. याच मुद्द्यावर आता काही संस्था प्रतिनिधींनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार याद्यांचा आधार घेण्याची तयारी सुरू केली आहे. म्हणजेच आता गोकुळच्या मतदार यादीची तपासणी केवळ सहकारी संस्थांच्या कागदपत्रावर होणार नाही, तर संबंधित ठरावधारक प्रत्यक्षात त्या संस्थेच्या कार्यक्षेत्रात राहतो का याचीही राजकीय आणि कायदेशीर छाननी होणार आहे. आणि जर हा मुद्दा मोठ्या प्रमाणावर पुढे आला तर अनेक ठराव अडचणीत येऊ शकतात. यामुळे गोकुळच्या निवडणुकीत आता दूध संस्था आणि सभासदत्वापेक्षा कागदपत्र, ठराव आणि मतदार यादी अधिक महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यापूर्वी कोरे ठराव घेऊन नंतर आपल्या मर्जीतील व्यक्तींच्या नावावर ठराव दाखल करण्याच्या पद्धतीकडे फारसं गांभीर्यानं पाहिलं जात नव्हतं असा आरोप केला जातोय.
पण यंदाची निवडणूक वेगळी आहे. राजकीय ईर्ष्या वाढली आहे. प्रत्येक मत महत्त्वाचं झालंय आणि म्हणूनच विरोधकांच्या संस्थांना मतदार यादीतून बाहेर काढण्यासाठी नियमांचा आधार घेतला जातोय का, हा प्रश्न उपस्थित होतोय. दुसरीकडे आपल्या समर्थकांच्या संस्थांना वाचवण्यासाठी त्याच नियमांचा वेगळ्या पद्धतीने वापर होतोय का, हा देखील राजकीय चर्चेचा विषय बनलाय. म्हणजेच गोकुळची निवडणूक आता केवळ सत्तेसाठीची लढाई राहिलेली नाही. ही लढाई आहे मतदार यादीवर नियंत्रण मिळवण्याची. ही लढाई आहे संस्थांच्या अस्तित्वाची आणि ही लढाई आहे प्रत्येक मतामागे असलेल्या राजकीय ताकदीची. 410 दूध संस्थांचा मतदानाचा अधिकार कायम राहणार का? चौकशीतील आणि न्यायालयीन प्रक्रियेत असलेल्या संस्थांचं भवितव्य काय? ठरावानंतर दाखल होणाऱ्या हरकतीनंतर किती संस्था मतदार यादीतून बाहेर पडणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गोकुळच्या निवडणुकीपूर्वी मतदार यादीच्या नावाखाली राजकीय समीकरणाची छाटणी सुरू आहे का? या प्रश्नाची उत्तरं प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरच मिळतील. पण एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, गोकुळची निवडणूक अजून सुरू झालेली नाही. मात्र निवडणुकीपूर्वीची राजकीय लढाई मात्र पूर्ण ताकदीनं सुरू झाली. आता अंतिम सामना निवडणुकीच्या मैदानात होणार आहे. पण त्या मैदानात कोण उतरणार आणि कोणाला बाहेर ठेवलं जाणार याचा निर्णय मतपेटीपेक्षा अधिक मतदार यादीच घेणार आहे. या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज.